नाशिक शहरामध्ये विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेछूट वृक्षतोडीनं आता उघड कायद्यालाच आव्हान दिलंय। सातपूर औद्योगिक वसाहतीत संतोषी माता नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत MIDCच्या मोकळ्या भूखंडावर तब्बल 300 ते 400 झाडांची रात्रीतून अवैध कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। विशेष म्हणजे महापालिकेच्या विभागीय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडूनही मनपा प्रशासनाला याची साधी कल्पनाही नसल्याचं समोर येतंय। या घटनेला 2 आठवडे उलटूनही MIDC, महापालिका आणि वन विभाग यांच्यात जबाबदारीची ढकलाढकली सुरू असून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे। जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक जाधव यांनी थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। MIDCनं पोलिसांकडे धाव न घेता केवळ वन विभागाला पत्र देत वेळ मारून नेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। हा सरळ पर्यावरणाचा खून असून दोषींना वाचवण्यासाठी प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे। तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी दीपक जाधव यांनी केली आहे। मी दीपक जाधव, जीवन नागरी पर्यावरण संस्था उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष। या रीलद्वारे मी हे सांगू इच्छितो की इथे सातपूर MIDC एरियामध्ये 300 ते 400 वृक्ष हे रातोरात एका लाकूड तस्कराने हे परस्पर गायब केलेले आहे व बुडापासून तोडलेले असून विना परवानगी तोडलेले आहे। महानगरपालिका व जे MIDCचे प्रशासन आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून चौकशी केली असता इथे कुठल्याही प्रकारची परवानगी न दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आम्ही याचे व्हिडिओ फुटेज व हे सर्व जनतेला दिसण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे। तरी या वृक्ष प्राधिकरण ही महानगरपालिकेची वेगळी व MIDCची वेगळी असल्यामुळे हा सावळा गोंधळ होतो आहे। तपोवनामधले जे वृक्षतोड झाली, जे आंदोलन चालू आहे ते थोडे वृक्ष आहे, ते तुटले पण नसून तरी त्या वृक्षप्रेमींनी इकडे पण लक्ष द्यावे। हे दिवस रात्र जी MIDCमध्ये सातपूर आंबडला दररोजची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे, यावर पण सर्वांनी लक्ष देणे व घालणे गरजेचे आहे। MIDCकडून मनुष्यबळ नसल्याचं कारण देत हतबलता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र तोपर्यंत घटनास्थळावरील पुरावे नाहीसे झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। प्रशासनाच्या या ढिसाळ आणि संशयास्पद भूमिकेमुळे वृक्षतोड माफियांना खुलेआम मोकळे रान मिळाल्याची तीव्र टीका होतीये। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर, MIDC, नाशिक।